नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदांत क्लासेसमध्ये मी तुमचे स्वागत करते. आतापर्यंत आपण आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये 11वे अर्थशास्त्र पुस्तकातील एकूण आपले 10 प्रकरण शिकून झालेले आहेत आणि त्यांचे स्वाध्यायही आपण दिलेले होते. आता 10व्या प्रकरणाचा फक्त स्वाध्याय आपला अपूर्ण राहिलेला होता, तो आज आपण घेणार आहोत. प्रकरण 10 आणि त्याचा स्वाध्याय. 10वं प्रकरण बघावं. पुस्तक तुमच्या समोर असेल ओपन. प्रकरण 10 बघायचं आहे. त्याचा आपण स्वाध्याय आपला राहिलेला होता ते आपण घेणार आहोत. प्रकरण 10 आहे भारतातील आर्थिक नियोजन आणि त्याचा स्वाध्याय बघायचा आहे. बघा, तर 10 प्रकरण आपले शिकून सगळे पूर्ण झालेले होते आणि 10व्या प्रकरणाचा आपण स्वाध्याय तेवढा बाकी होता आणि तो स्वाध्याय आपण आज घेणार आहोत. बघा, प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. 1. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत खालील बाबी बरोबर आहेत. योग्य पर्याय याच्यामध्ये निवडायचा आहे. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत खालील कोणत्या कोणत्या बाबी बरोबर आहेत ते आपण यांना ते सांगायचं आहे. तर पहिलं, नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली. व पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. क. आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम आहे. ड. आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. तर बघा, चारही ऑप्शन जे दिलेले आहेत ते आपण पुस्तकामध्ये चेक करायचे आहेत आणि जेव्हा आपण ते चेक करेन तेव्हा आपल्याला समजेल की हे बरोबर आहे का चूक आहे. तर नियोजन आयोगाची स्थापना ही किती साली झालेली आहे हे पण त्याच्यामध्ये दिलेले आहे. तर ती बरोबर आहे, 1950 साली झालेली आहे. दुसरं, पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे पण बरोबर आहे. आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम आहे, हे पण बरोबर आहे. आणि आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आर्थिक नियोजन हे कसं असतं, सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे चारही ऑप्शन बरोबर आहेत. मग तुमचा पर्याय कोणता असायला हवा, तर पर्याय नंबर 2. 2 नंबरचा पर्याय तुमचा हा बरोबर असणार आहे. आता प्रश्न दुसरा, खालील पर्यायामधून चुकीचा पर्याय ओळखा. 1. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कृषी क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट होते. बघा, पंचवार्षिक योजना याच्यामध्ये आपण जर बघितल्या सगळ्यामध्ये तर तुम्हाला ही उत्तरं मिळतील. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कृषी क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट होते. ब. 7व्या पंचवार्षिक योजनेत समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन यावर भर दिला होता. क. 12व्या पंचवार्षिक योजनेने जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला होता. आणि ड. 3ऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषी आणि औद्योगिक विकास यावर होता. बघा, आता हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातला बरोबर ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. आता बघा, याच्यामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कृषी क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट होते का, तर ते तुम्ही पुस्तकामध्ये चेक करायचे आहे. पहिली पंचवार्षिक योजना बघायची आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांचं उद्दिष्ट काय होतं हे पहिल्यांदा तुम्ही बघायचं आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कृषी क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट होते. पहिली पंचवार्षिक योजना कृषी क्षेत्राचा विकास करणे.
तर ह्याच्यामध्ये हे बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त चुकीचा पर्याय कोणता आहे तो सांगायचा आहे, म्हणजे पहिलं बरोबर आहे. बघा 12 पंचवार्षिक योजना तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा आन्सर बघायचा आहे. इथे बघा, हे बघा इथं पहिली ते 12वी पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्याची मुख्य उद्दिष्टे दिलेले आहेत, अपेक्षित लक्ष दिलेले आहे आणि साध्य पूर्ती पण दिलेले आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की पहिली पंचवार्षिक योजनामध्ये बघा कालावधी आहे आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? कृषी क्षेत्राचा विकास करणे. म्हणजे आपलं ते पहिलं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. आता दुसरं, 7व्या पंचवार्षिक योजनेत समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन यावर भर दिला होता. हे पण ऑप्शन बरोबरच आहे. तर 12व्या पंचवार्षिक योजनेने जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला होता. 12वी पंचवार्षिक योजना बघायचं आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेने जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला होता. आणि 3ऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषी आणि औद्योगिक विकास. 3री पंचवार्षिक योजना कृषी आणि औद्योगिक विकास यावर भर होता. हे पण पण बरोबर आहे. मग चुकीचं आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेने जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला होता. म्हणजे चुकीचा पर्याय कोणता असणार आहे की क. आता योग्य पर्यायी जोड्या ओळखा. योग्य पर्यायीची जोडी ओळखा. पुढे 1 आर्थिक नियोजन, 2 12वी पंचवार्षिक योजना, 3 नीती आयोग उपाध्यक्ष. आता आर्थिक नियोजनमध्ये ह्याच्यामधली कोणती जोडी असणार आहे? तर कालबद्ध कार्यक्रम. आपण मगाशीच बघितलंय, त्याच्यामध्ये पण आहे. याच्यामध्ये कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे. आर्थिक नियोजन हा कसा आहे? एक कालबद्ध कार्यक्रम आहे. म्हणजे 1ला कोणता असणार आहे? ड. दुसरं 12वी पंचवार्षिक योजना ही काय? पंतप्रधानाकडून निवड किंवा भारत सरकारचे धोरण जलद व शाश्वत वृद्धी. बघ 12वी पंचवार्षिक योजना जलद व शाश्वत वृद्धी. नीती आयोगचं काय असणार आहे? भारत सरकारचे धोरण राबवणारा विचार गट. नीती आयोग म्हणजे कोण आहे? भारत सरकारचे धोरण राबवणारा विचार गट. आणि नीती आयोगाचा उपाध्यक्ष कोण असतो? पंतप्रधानाकडून निवड. म्हणजे आपलं क हे ऑप्शन याच्यामध्ये बरोबर आहे. क पर्याय बरोबर आहे. पुढे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. बघा मी इथं सांगते तर तुम्ही टिक मार्क करून घ्या आन्सरला. पुढे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान 1 नीती आयोगाचा ठराव हा भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलती गतिशीलता दाखवतो. नीती आयोगाचा ठराव हा. आणि दुसरं काय आहे? आर्थिक सामाजिक तांत्रिक बदलाचा विचार करून मागासलेल्या जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी ही संस्था विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करते, त्यातून आर्थिक बदल घडवून आणते. आता 2 विधाने दिलेली आहेत, तर दोन्ही विधानामध्ये कोणतं सत्य आहे कोणतं असत्य आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि विधान 1 आणि विधान 2चा परिणाम आहे का हे पण आपल्याला सांगायचं आहे. आता पहिलं विधान दिलंय. पहिलं विधान काय दिलं? नीती आयोगाचा ठराव हा भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलती गतिशीलता दाखवतो. आणि दुसरं विधान आहे आर्थिक सामाजिक तांत्रिक बदलाचा विचार करून मागासलेल्या जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी ही संस्था विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करते व त्यातून आर्थिक बदल घडवून आणते. म्हणजे हे नीती आयोगाचं तत्वच आहे. हे नीती आयोग विधान 2 हे नीती आयोगाचं तत्व आहे.
म्हणजे आपला ऑप्शन कोणता असणार आहे? विधान 1चा परिणाम विधान 2 आहे. म्हणजे विधान 1 हा नीती आयोगाचं सांगितलेला आहे तुम्हाला, आणि हे ते दुसरं ऑप्शन विधान 2 आहे हा नीती आयोगाची ही काय एक प्रकारची कार्यच आहे त्याची. म्हणजे आपला पर्याय कोणता असणार आहे? 3. पुढे प्रश्न क्रमांक 2, अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द सांगा. आता अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द आपल्याला सांगायचा आहे ह्याच्याबद्दल. आता एक आहे, सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमांची जाणीवपूर्वक आणि सहेतुक केलेली निवड. आता ह्याच्यावर एक अर्थशास्त्रीय शब्द आपल्याला सांगायचा आहे, तो कोणता आहे? तर आर्थिक नियोजन. म्हणजे काय आहे? सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमांची जाणीवपूर्वक आणि सहेतुक केलेली निवड म्हणजे काय? तर आर्थिक नियोजन. दुसरं, अशा तज्ज्ञ व्यक्तींचा समूह की जो शासनाद्वारे एकत्रित केलेला असतो व जो विविध समस्यांचा विचार करून तो सोडवला जातो. विविध समस्यांचा विचार करून बघा, सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमाची जाणीवपूर्वक आणि सहेतुक केलेली निवड म्हणजे काय? तर आर्थिक नियोजन. दुसरं, अशा तज्ज्ञ व्यक्तींचा समूह की जो शासनाद्वारे एकत्रित केलेला असतो व जो विविध समस्याचा विचार करून त्या समस्या विविध मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, तर त्यांना काय बोलायचं आहे? नीती आयोग किंवा थिंक टँक. प्रश्न क्रमांक 3, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. बघा, सायलीची आई घरचा हिशोब लावण्यासाठी वही ठेवते व त्यातून सर्व खर्चाचे नियोजन करते. आता ही संकल्पना ओळखायची आहे आणि ती तुम्हाला स्पष्टही करायची आहे. आता सायलीची आई घरचा हिशोब लावण्यासाठी वही ठेवते व त्यातून सर्व खर्चाचे नियोजन करते. ही कोणती संकल्पना आहे? कौटुंबिक आर्थिक नियोजन. कौटुंबिक आर्थिक नियोजन. आता याचं स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल? तर उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे कुटुंबाची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा व्यक्तीने किंवा कुटुंबातील सदस्यांनी मिळून केलेला एक आर्थिक नियोजन होय. म्हणजे आपल्याजवळ जेवढे पैसे आहेत किंवा जेवढे साधनसंपत्ती आहे, जेवढं काही म्हणजे आपल्याजवळ आहे पैसे, तेवढ्यामध्येच योग्य प्रकारे नियोजन करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणे ही त्याच्यामधली एक काय आहे? त्याचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे कौटुंबिक आर्थिक नियोजन असं त्याला म्हणायचं आहे. परत एकदा बघा स्पष्टीकरण. उपलब्ध संपत्तीचा वापर करून, म्हणजे कौटुंबिक उपलब्ध संपत्तीचा वापर करून नियोजन करून योग्य त्या नियोजनाद्वारे कुटुंबाच्या किंवा व्यक्तीच्या त्यांचे म्हणजे कुटुंब किंवा व्यक्तीचे सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले जे नियोजन असते ते काय असतं? कौटुंबिक आर्थिक नियोजन असतं. रमाबाईच्या घरगुती गॅसचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होते. आता बघा, रमाबाईच्या घरगुती म्हणजे गॅसचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. म्हणजे काही एक म्हणजे सेवा पुरवणे आहे. जी लाभधारकांची सेवा असते, लाभाची रक्कम लाभधारकाच्या थेट खात्यात जमा होते. म्हणजे ही एक काय सरकारी सेवा आपल्याला मिळते. म्हणजे सेवा पुरवणे असं तुम्ही तिथं संकल्पना
द्यायचे आहे. आता त्याचं स्पष्टीकरण काय आहे, तर 12व्या पंचवार्षिक योजनेत सेवा पुरवण्याच्या दृष्टीने अनुदाने व सरकारकडून देण्यात येणारी लाभाची रक्कम थेट लाभधारकाच्या बँक खात्यात जमा करण्याची सोय आली आहे. त्यासाठी लाभधारकाचे बँक खाते आधारशी जोडण्यात आले आहे. बघा, आता कसं जनधनची कशी अमाऊंट डायरेक्ट लोकांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली किंवा गॅसची सबसिडी ही डायरेक्ट आपल्या बँक खात्यात जमा होते. का तर आपण प्रत्येकाचं बँकचं खातं आहे किंवा प्रत्येकाचे आधार कार्ड आहे, आधार कार्डाशी हे बँक खातं कसं असतं, जोडलेलं असतं. तर याचं स्पष्टीकरण काय द्यायचं आहे, तर बाराव्या पंचवार्षिक योजनेत सेवा पुरवण्याच्या दृष्टीने अनुदाने व सरकारकडून देण्यात येणारी लाभाची रक्कम थेट लाभधारकाच्या बँक खात्यात जमा करण्याची सोय आली आहे. त्यासाठी लाभधारकाचे बँक खाते आधारशी जोडण्यात आले. एवढंच तुम्ही ह्याच्यामध्ये त्याचे स्पष्टीकरण सांगायचं आहे. आता तिसरं, वर्गातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्याचा गट तयार करतात. हा गट समस्यावर चर्चा करून उपाय सुचवतो. आता याचं काय संकल्पना सांगायची आहे, तर विचार विनिमय करणारा गट. जसं आपला नीती आयोग आहे तशा प्रकारे विचार करणारा गट अशी संकल्पना सांगायचं आहे. आता त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे काय, जो गट तज्ज्ञ व्यक्ती समूहाने बनलेला असतो, जो गट तज्ज्ञ व्यक्ती समूहाने बनलेला असतो, विविध समस्यांचा विचार करून त्या विविध मार्गाने कशा सोडवायच्या याच्यावर तो विचार करतो. या गट काय करतो, वेगवेगळ्या समस्यावर विचार करून त्या कशा सोडवायचा याच्यावर तो चर्चा करतो. हे स्पष्टीकरण ह्याच्यासाठी तुम्ही सांगायचे आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. बघा, आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये आहेत, तेच तुम्ही फॉलो करायचे आहेत. आता बघा, ह्याच्यामध्ये आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये बघा कुठे आहेत. पुस्तक तुमच्याकडे ओपनच असणार आहे, तर बघायचं आहे. बघा, आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये बघा किती 10 वैशिष्ट्ये इथे दिलेली आहेत. ही 10 वैशिष्ट्ये तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहे आणि त्याचे थोडंसं तरी एक्सप्लेनेशन प्रत्येक वैशिष्ट्याचे तुम्ही करायचं आहे. बघा, 10 वैशिष्ट्ये इथे आहेत. ती 10 वैशिष्ट्ये तुम्ही लिहायचे आहेत. 1 मध्यवर्ती नियोजन सत्ता, 2 पाहणी, 3 उद्दिष्टे, 4 प्राधान्यक्रम आणि लक्ष, 5 संसाधनाची जुळवाजुळव, 6 योजना कालावधी, 7 मूल्यमापन, सतत चालणारी प्रक्रिया, 9 समन्वय आणि 10 लवचिकता. व्यवस्थित ही 10 वैशिष्ट्ये तुम्ही लिहायचे आहेत, अगदी विश्लेषणासहित. पुढे दुसरा प्रश्न आहे बघा, 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट करा. 12व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे पण त्याच्यामध्ये आहे, पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही बघायचे आहेत. 12वी पंचवार्षिक योजना पेज नंबर 65वर बघा आहेत. 12व्या पंचवार्षिक योजनेची वैशिष्ट्ये किती आहेत बघा त्याच्यामध्ये. 12वी पंचवार्षिक योजना त्याची वैशिष्ट्ये बघा इथे आहे पेज नंबर 65वर. 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे: आर्थिक वृद्धी, रोजगार, दारिद्र्य व रोजगार आणि दारिद्र्य रोजगार, शिक्षण, पुढे आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण शाश्वत आणि सेवा पुरवणे. अशी किती आहेत? 7 उद्दिष्टे आहेत आणि त्याची योग्य विश्लेषणासहित तुम्ही त्याचे आन्सर लिहायचे आहेत. तिसरा आहे नीती आयोगाची रचना स्पष्ट करा. आता तिसरा प्रश्न बघा, नीती आयोगाची रचना स्पष्ट करा. नीती आयोगाची रचना स्पष्ट करा. नीती आयोगाची रचना तुम्हाला दिलेली आहे इथे.
नीती आयोग ओपन करा. त्याच्यामध्ये बघा रचना तुम्हाला त्याची दिलेली आहे. नीती आयोग म्हणजे काय आणि तो त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी असतं ते सगळं तुम्हाला पेज नंबर 66वर दिलं आहे बघा. नीती आयोग ते सर्व तुमचं त्याच्यामध्ये विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे, तेच तुम्ही घ्यायचं आहे. पुढे नीती आयोगाची कार्ये स्पष्ट करा. नीती आयोगाची कार्ये पण तिथं दिलेली आहेत. थिंक टँक कार्य ते एक महत्त्वाचं कार्य आहे नीती आयोगाचं, ते दिलेलं आहे. नीती आयोगाचे कार्य बघा खाली. राष्ट्रीय सर्वसमावेशक विश्व विषयपत्रिका एक किती नंबर पेजवर आहे? 67 नंबर पेजवर नीती आयोगाची कार्ये दिलेली आहेत. तर सर्वांनी बघायचे आहेत. त्याच्यामध्ये पेज नंबर 67 नीती आयोग. हे बघा नीती आयोगाची कार्ये, राष्ट्रीय सर्वसमावेशक विषयपत्रिका. परत नीती आयोग हा राज्यात सर्वात चांगला मित्र आहे. विकेंद्रित नियोजन, ज्ञानाचे नाविन्य केंद्र, देखरेख आणि मूल्यमापन आणि सहकार्यात्मक आणि स्पर्धात्मक संघटन. 7 इतर कार्ये ही दुसरी पण आंतर सल्लागार, विवाद निराकरण, तंत्रज्ञान अद्ययावत, हे म्हणजे नीती आयोगाची कार्ये तुम्हाला दिलेली आहेत. तीच तुम्ही थोडेसे विश्लेषण करून लिहायची आहेत. पुढे नियोजन आयोग आणि नीती आयोग यातील फरक स्पष्ट करा. तोही तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये ऑलरेडी रेडीमेड दिलेलाच आहे. नियोजन आयोग आणि नीती आयोग यांचा फरक. पुढे खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाही हे सकारण स्पष्ट करा. एक बघा, आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत. पहिलं काय दिले? सहमत आहात की नाही हे सांगायचं आहे. आर्थिक नियोजनाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत, म्हणजे याच्याशी आपण सहमत आहोत, म्हणजे हे बरोबरच आहे. आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये सगळी कुठं गेलेली आहेत? आता नीती आयोगाकडे गेलेली आहेत. 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झाली, हे पण बरोबरच आहे, सहमतच. कारण 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झाली का हे पहिलं आपण ते त्यांचं उद्दिष्ट होतं की ती प्राप्त करणे. जलद व शाश्वत सर्वसमावेशक वृद्धी प्राप्त करणे हे 12व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. पुढे खालील उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नाची उत्तरे द्या. खालील उतारा काळजीपूर्वक. आता इथे आपण बघा, आर्थिक नियोजन आयोगाची कार्य आता नीती आयोगाकडे आहेत. आणि दुसरं आहे, इथं 3 प्रश्न असायला हवे, पण इथे ह्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये 2 आहेत. 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झाली हे प्राप्त करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते, पण ती प्राप्त झाली का हे आपल्याला सांगायचं आहे. आणि ह्या गोष्टीशी आपण असहमत आहोत, म्हणजे प्राप्त झालेली नाही. आणि तिसरा प्रश्न आहे जो ह्याच्यात दिलेला नाही, तर नीती आयोगाच्या अध्यक्षपदी देशाचे अर्थमंत्री असतात, ह्या गोष्टीशी पण आपण असहमत आहोत. काही काही पुस्तकामध्ये हा तिसरा पॉईंट आहे, पण याच्यामध्ये हा दिलेला नाही. तर पुढे खालील उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नाची उत्तरे द्या. आता हा उतारा तुम्हाला दिलेला आहे, तो वाचायचा आहे, मग खालचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. बघा, एक प्रश्न आहे, भारतीय अर्थसंकल्प कोठे सादर केला? आता इथे बघा, भारतात केंद्रीय अर्थमंत्री दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात. भारतीय अर्थसंकल्प कोठे सादर केला जातो? तर लोकसभेत. बघा, दुसरं, कोणत्या गोष्टीचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो? बघा, कोणत्या गोष्टीचा अंदाज? फेब्रुवारी नंतर येणारे एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज या अर्थसंकल्पात मांडला जातो. बघा, आन्सर काय आहे?
फेब्रुवारीनंतर घेणाऱ्या एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज या अर्थसंकल्पात मांडला जातो. 3. अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी का केली आहे? बघा, 1 फेब्रुवारीच का केली आहे? दुसरी तारीख का नाही घेतली? तर कर प्रणालीतील बदल अंदाज अर्थसा मांडला जातो. कर प्रणालीतील बदल यात सुचवले जातात. संरक्षण, शिक्षण, संशोधन, विकास आदीबाबत तरतूद यात केली जाते. अर्थसंकल्पाची तारीख 1 महिना अलीकडे आणत 1 फेब्रुवारी केली आहे, जेणेकरून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध होईल. का केले 1 फेब्रुवारी? तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध होईल म्हणून अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी केलेली आहे. आणि अर्थसंकल्पनाचे संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना काय सांगायचं आहे तुम्हाला? तर कर प्रणालीतील बदल यात सुचवले जातात. संरक्षण, शिक्षण, संशोधन, विकास आदीबाबत तरतूद यात केली जाते. संकल्पना काय आहे? तर हीच. या अर्थसंकल्पात काय केले जाते आणि यात कोणते बदल सुचवले जातात हे सगळंच याच्यामध्ये येणार आहे. तर तुम्हाला समजले असेल प्रश्न उत्तरं असे मी गृहीत धरते. आणि आपले 11वी अर्थशास्त्रामधले 10ही प्रकरण सर्व प्रकारे अगदी शिकवून आणि त्याचे स्वाध्याय सोडवून झालेले आहेत. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि अगदी तुमच्या परीक्षा जरी नाही झाल्या असल्या तरीही तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे. कारण 12वीच्या परीक्षेमध्ये ह्याच्यामधलं 12वीमध्ये पण जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल तेव्हा 11वीचा सिलॅबस त्याच्यामध्ये असतोच. त्यामुळं आपल्याला 11वीतल्या सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे सब्जेक्टमधलं नॉलेज असलं पाहिजे. म्हणून तुम्ही हे सगळे रेफर करायचे आहेत. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर करायचं आहे. म्हणजे जेव्हा मी नवीन काही शिकवणार असणार आहे त्यावेळी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.